नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खमंग, सुगंधी आणि पारंपरिक मालवणी स्टाईलचं सुक्या खोबऱ्याचं वाटण. याला गोळी वाटण देखील म्हणतात. कोणतीही भाजी असो, चिकन असो, मटण असो किंवा अगदी साधी उसळ, हे वाटण घातलं की पदार्थाची चव एकदम हॉटेलसारखी आणि झणझणीत लागते. या वाटणाचा रंग, सुगंध आणि रिच टेक्स्चर इतकं अप्रतिम असतं की स्वयंपाकघरभर त्याचा दरवळ पसरतो. खास गोष्ट म्हणजे हे वाटण एकदा करून ठेवलं की अनेक रेसिपी पटकन आणि स्वादिष्ट बनतात. हे वाटण तुम्ही 1 ते 2 महिना अगदी सहज फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता आणि फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवस स्टोअर करू शकता. चला तर मग बघूया कशी केली जाते ही झटपट झणझणीत पारंपरिक रेसिपी. गोळी वाटण करण्यासाठी इथे मी 4 मोठे कांदे चिरून घेतलेत. कांदे जमेल तितके पातळ आणि लांब चिरून घ्यायचेत. 25 ते 30 लसणीच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, एक मोठी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं इथे मी काप करून घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. पण सुकं खोबरं किसायला वेळ लागतो त्यामुळे इथे मी त्याचे काप करून घेतलेत. हे काप असेच तुम्ही भाजू देखील शकतात, पण काप भाजायला वेळ लागतो. त्यामुळे हे काप मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीत सुकं खोबरं भाजलं की ते लवकर भाजलं जातं आणि जास्त तेल देखील घालावं लागत नाही. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घालून ते मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवताना 1 ते 2 वेळाच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. जास्त मिक्सरला नाही फिरवायचं. जास्त जर खोबरं मिक्सरला फिरवलं तर ते तेल सोडेल. त्यामुळे जास्त नाही फिरवायचं. 1 ते 2 वेळाच खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता खोबरं मिक्सरला मी फिरवून घेतलंय. आता ते एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे. इथे मी एका वाटीमध्ये काढून घेतले. 1 वाटी एवढं सुकं खोबरं भरले. त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण सुकं खोबरं किंवा संपूर्ण ओलं खोबरं देखील वापरू शकता. पण सुकं खोबरं घातलं की वाटणाला चव छान येते. आपण कधी नॉन-व्हेजमध्ये सुद्धा देखील हे वाटण वापरतो, तर त्याला चव अगदी छान येते. त्यामुळे इथे मी सुका खोबऱ्याचा देखील वापर केलेला आहे. इथे काही खडे मसाले देखील घेतलेले आहेत. 5 ते 6 लवंगा, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 2 दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 काळी मिरी देखील घेतलेत. आता हे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत. त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची. तेलाचा वापर न करताच हे खडे मसाले भाजून घ्यायचेत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच खडे मसाले फक्त त्याचा रंग बदली होईपर्यंत भाजून घ्यायचे. खडे मसाल्यांचा छान सुवास येऊ लागला, त्यांचा रंग बदली झाला की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता माझे खडे मसाले भाजून झाले, त्यांचा हलकासा रंग बदली झालाय. आता ते थंड करून घेते. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेलामध्ये सर्वात प्रथम आलं आणि लसूण घालून घ्यायचे. आलं आणि लसूण रंग बदली होईपर्यंत 1 ते 2 मिनिटभर परतलं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचं वाटण परफेक्ट करायचं असेल तर ज्या मी छोट्या-छोट्या टिप्स सांगितल्यात त्या लक्षात ठेवून वाटण करा. म्हणजे तुमचं वाटण देखील अगदी परफेक्ट तयार होईल. कांदा पातळ चिरलाय त्यामुळे तो लगेच भाजला जाईलच. पण तो कमी तेलात भाजला जाईल यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातलं की कांदा लवकर भाजला जातो. कांदा कसा भाजायचा? सुरुवातीला मोठ्या आचेवरती कांदा परतून घ्यायचा. कांदा अर्धा परतला गेला की गॅसची फ्लेम मध्यम करायची. त्यानंतर कांदा एकसारख्या रंगावरती परतला जावा यासाठी गॅस स्लो करून घ्यायचा आणि ते तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावरती कांदा परतून घेतलाय. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली. तुम्हाला वाटेल गोळी वाटण केले तर त्यामध्ये मसाले का घालायचे? हे मसाले मी का घातले हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे मसाले घालून देखील 1 ते 2 मिनिटभर वाटण पुन्हा परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे. त्या वाटणामध्ये मी मीठ, मसाला आणि हळद घातलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. या छोट्या-छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. आता हे वाटण भाजून झाले ते एका ताटलीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते. त्याच कढईमध्ये आता खोबरं भाजून घ्यायचं सर्वात प्रथम आपल्याला ओलं खोबरं भाजायचं ओलं खोबरं त्याचा रंग बदली होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजून घ्यायचे. एकसारख्या रंगावर ओलं खोबरं भाजलं की त्यानंतरच त्यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचे. सुकं खोबरं देखील व्यवस्थित एकसारख्या रंगावरती भाजायचं. जास्त ते भाजलं नाही गेलं पाहिजे किंवा कच्चं देखील नाही राहिलं पाहिजे.
व्यवस्थित जर खोबरं भाजलेलं असलं, की वाटण फ्रीजच्या बाहेर देखील 15 ते 20 दिवस अगदी सहज राहतं. अजिबात आपण हे वाटण करताना पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही आहोत, जेणेकरून तुमचं वाटण खूप दिवस छान टिकतं. फ्रीजच्या बाहेर देखील 15 ते 20 दिवस वाटण सहज राहतं. इथे तुम्ही बघू शकता खोबरं देखील किती परफेक्ट भाजून झालंय. ते आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचे. खोबऱ्याचा हा खमंग सुगंध आला की कळतं वाटण एकदम परफेक्ट भाजलं जात आहे. हे वाटण कुठल्याही भाजीची टेस्ट पूर्णपणे बदलून टाकतं. मालवणी स्टाईलची खरी ओळख म्हणजे हे सुगंधी आणि झणझणीत वाटण. घरच्या घरी इतकं स्वादिष्ट वाटण तयार होतं की बाजारातून आणण्याची गरजच पडणार नाही. या वाटणामुळे साधा पदार्थ सुद्धा स्पेशल वाटायला लागतो. रंग, चव आणि सुगंध तिन्ही गोष्टींचा परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हे मालवणी गोळी वाटण. आता हे खोबरं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. खोबरं मिक्सरला फिरवताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. पाण्याचा वापर न करता मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. खोबरं आता सुरूला थोडं जाडसर वाटत असेल, पण ते पुन्हा आपण दुसऱ्यांदा फिरवू तेव्हा ते बारीक होईल. इथे तुम्ही बघू शकता खोबरं मिक्सरला फिरवून झालंय. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे. खडे मसाले देखील पाण्याचा वापर न करता बारीक फिरवून घ्यायचे. बारीक अशी पावडर त्याची तयार करून घ्यायची. खडे मसाले मिक्सरला फिरवून झाले की त्यामध्येच भाजलेलं आलं, लसूण आणि कांदा घालून घ्यायचा. पुन्हा हे सर्व मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. म्हणजे सर्व जिन्नस एकत्र मिळून येतील. या वाटणामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर नाही करत आहोत. पाण्याचा वापर न केल्यामुळे हे वाटण फ्रीजमध्ये महिना ते 2 महिना सहज टिकतं आणि फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवस सहज राहतं. कांदा भाजताना जे मीठ घातलं होतं त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि 1.5 ते 2 महिने वाटण सहज टिकतं. आता जे खोबरं भाजून घेतलं होतं ते देखील यामध्ये घालून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय. पहिल्या वेळेस फिरवताना जर खोबरं जाडसर राहिलं असेल, तर दुसऱ्या वेळेस फिरवताना ते बारीक होऊन जातं. आता हे खोबरं देखील यामध्ये मी घालून ते मिक्सरला बारीक करून घेते. वाटण अगदी स्मूथ असं मिक्सरला फिरवून घ्यायचं, अजिबात ते जाडसर नाही राहिलं पाहिजे. आणि वाटण फिरवताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. पाण्याचा वापर न करताच मिक्सरला हे बारीक वाटण फिरवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता वाटण मिक्सरला फिरवून घेतले. वाटणाला किती छान रिच असा रंग आलेला आहे. यावरूनच कळते किती परफेक्ट आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण एका हवाबंद डब्यामध्ये काढून तुम्ही 1 ते 2 महिने अगदी सहज स्टोअर करू शकता. वाटण तुम्ही बघू शकता किती बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलंय. खोबऱ्याचं ऑइलीनेस देखील त्याला आलंय. त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही लागली. हे वाटण एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. किती परफेक्ट असं ते तयार झालंय. त्याचा एक गोळा तयार होतोय. झटपट, झणझणीत मालवणी स्टाईल कोळी वाटण तयार झालंय. मी तुम्हाला बोलली होती, की यामध्ये मी मसाला आणि हळद घातलेली आहे. ते का? तर ते मी आताच सांगते. जर कधी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, तर हे वाटण तुम्ही असं चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतं. कोणत्याही भाजीची गरज लागत नाही. जर तुम्हाला हे वाटण फ्रीजच्या बाहेर स्टोअर करायचं असेल, तर ते एका हवाबंद डब्यात भरा आणि तो डबा पाण्यात ठेवा आणि रोज ते पाणी बदलत राहावा. म्हणजे ते वाटण अगदी फ्रेश राहतं. तयार झालं आपलं एकदम खमंग, सुगंधी आणि झणझणीत मालवणी गोळी वाटण. खरंच सांगते या वाटणामुळे कोणत्याही रेसिपीची चव आणखी पटीने वाढते. रंग इतका आकर्षक, सुगंध इतका जबरदस्त आणि चव इतकी रिच लागते की जेवणावरून हातच उठत नाही. घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे यातला प्रत्येक मसाला अगदी परफेक्ट लागतो. एकदा हे वाटण करून ठेवलात ना, तर तुमच्या स्वयंपाकाला अगदी वेगळीच चव येईल. बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांपेक्षा हे वाटण कितीतरी जास्त ताजं, स्वादिष्ट आणि सुगंधी लागतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की क्लिक करा. जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.